सोहळा असा सुरू असताना त्याला शब्दांनी सुद्धा जराही स्पर्श करून त्या सगळ्या समारंभाची उंची कमी करू नये असं वाटावं इतकं सुंदर सोहळा झालेला आहे. आमचे तात्यासाहेब एका ठिकाणी असं म्हणतात की 9 लाख तळपती दीप विजेचे पुतनली तारका जळे तळ नगरात परिस्मरते आणि करते गाफळ किंवा त्या माझ तळातील मंद दिव्याची वाट. मगापासून सारखा सरांचा उल्लेख माझी खासदार असं होत आहे, तर तो माझी शब्द फार खटकतोय मला. कारण ज्याने अखंड खासदार राहावं असं व्यक्तिमत्व म्हणजे आणि मला हे पण माहित आहे की जे आता सांप्रतचे खासदार असतील कोणी त्यांना सुद्धा असं वाटत असेल की हे पाठीमागे उभे आहेत म्हणून आपण खासदार आहोत. असं अत्यंत कृतार्थ ज्याचं वर्णन केलं आहे असं व्यक्तिमत्व आदरणीय राजशेखर सर, आमचे सगळ्यांचे लाडके, सगळ्यांचे आदरार्थी आणि प्रेमाचा असा सुगंध ज्यांनी सर्व कोकणभर पसरवलेला आहे साहित्यातून ते आमचे मधुभाई. आज या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले ज्येष्ठ पत्रकार किंवा ज्यांच्या पाठीमागे आचार्य यात्रांसारखा एक मोठा माणूस अनेक वर्ष उभा होता आणि ज्यांच्याकडून प्रेरणा घेऊन ते या पत्रकारितेत आले आणि कधी कधी अशा माणसांची ओळख असणं, अशी माणसं आपल्याबरोबर असणं हा सुद्धा मोठा गौरव असतो. असे आदरणीय पत्रकार मधुकर भावे सर, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माजी महापौर सय्यद मुल्ला साहेब, नंतर आमचे एबी पाटील सर, रायगड भूषण म्हणून आम्ही त्यांचा उल्लेख करतो, अनेकांची गुरुजी शिक्षक असे असलेले माझे मित्र अशोक नायगावकर, सगळ्या पनवेलची ओळख जी आहे त्या पनवेलच्या ओळखीमध्ये एक ओळख नेहमी अशी असते की जेव्हा 2101 नावाचं नाव घेतलं जातं तेव्हा हे पनवेलचे 2101 आणि गझलकार 2101 असं म्हटलं जातं. हे दोन गझल नावाची गोष्ट सगळ्या महाराष्ट्रामध्ये विशेषतः आपल्या रायगड आणि जिल्ह्यामध्ये ज्यांनी पसरवली त्यातून ते गोड गळ्याचे आमचे 2101 सर. आणि इथे प्रत्येकाच्या डोळ्यात पाहतोय एक कृतार्थ भावना, एक प्रसन्न भावना. ही भावना काही तयार करून येत नाही, सांगून येत नाही. रामशेठ ठाकूर यांच्याविषयीचे प्रेम सगळं जे आहे, जे ममत्व आहे, जो एक आधार आहे, जो एक आदर आहे, तो सगळा आपल्याला या सगळ्या समारंभामध्ये दिसतो आहे. खरं तर मला सारखं मधुकर भाव्यांकडे बघून वाटत असत की ही इतकी सगळी झुंबऱ्या लागलेली आहे सभागृहामध्ये आणि इतका सुंदर सोहळा होत आहे, तर त्यांना आत्रेंची आठवण येत असेल. आणि आत्रे जर का असते ते असंच म्हटले असते की गेल्या 10,000 वर्षात असा सत्कार सोहळा झाला. गंमत म्हणून मी असं पण म्हणतो की ते आत्रे होते आणि मी म्हात्रे आहे. हा गौरव भाषेचा, सन्मान मराठीचा, हा दिशा दिशांवर रंग पसरला आज प्रतिभेचा. ती एक प्रतिभा घेऊन माणूस येतो, गावाकडून येतो, शिक्षक म्हणून येतो आणि तो अशा पद्धतीनं सगळ्यांना एकत्र करतो, इतकी माणसं जमावतो, सगळ्यांना प्रेम वाटतो. मला रामशेठ ठाकूर यांचं जे एक रूप बाकीच्या लोकांना माहित असेल, अनेक लोक त्यांना उद्योगपती म्हणतात, अनेक लोक त्यांना दानशूर म्हणतात, पण मी त्यांना नेहमी शिक्षकाच्या भूमिकेतच बघत असतो. मला खूप बरं वाटतं, कारण आज सुद्धा त्यांना सतत असं वाटत होतं की साहित्यिक लोक आपल्या बाजूला बसावेत. आणि मी तुम्हाला सांगतो की अनेक जी मंडळी आहेत, राजकारणातली मंडळी, ती साहित्यिक म्हणजे कविता ऐकतात, साहित्यिकांचं कौतुक करतात, पण यशवंतरावांसारखं साहित्यावर प्रेम असणं आणि साहित्यिकांवर प्रेम असणं असं एक व्यक्तिमत्व आपल्या रायगड जिल्ह्यात आहे, ते म्हणजे लोकनेते रामशेठ ठाकूर. श्री रामशेठ ठाकूर यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांना मनपूर्वक शुभेच्छा. आज त्यांचा 74वा वाढदिवस साजरा करायला आपण इथे उपस्थित आहोत. त्यांचा 100वा वाढदिवस साजरा करायलाही आपण सगळे उपस्थित या ठिकाणी आहोत.
मी पण राहील, काही काळजी करणार. आजचा जो सोहळा आहे त्याचे अध्यक्ष आहेत मधु मंगेश कर्णे, आहे कविता मॅडम, ते मोठे साहित्यिक आहेत. 92 वर्षाचे म्हणून सांगितलं तुम्हाला, म्हणून सांगतो ते 93 वर्षाचे आहेत. चुकून त्यांची शाळेत तारीख 1 वर्ष अगोदरची लागली आणि ते नेहमी जन्मतारीख 92/93 अशी घेतात. ते 93 वर्षाचे आहे आणि अंधे आले. त्यांना आजच्या कार्यक्रमावर बोलणं अगदी योग्य होतं. ते मधू एकदम ठीक आहे, हा मधू कशाला बोलायला मला काही कळलं. मी काही कवी नाही. त्यांनी आता छान कविता सांगितल्या, नायगाव तर तुम्हाला डोळ्याला बाकी ठेवते उभे राहिले इतके दंडात नाम एक नायगाव करायचे. पण रामशेठकडे पाहिल्यानंतर एक पुढे आलो होते देता देता इकडे द्यावे येणाऱ्यांनी रामशेठ अनेकांना माहित नसे. आज सत्कार कोणाचा झाला, शिक्षकांचा सत्कार कोणाचा झाला, शाळांच्या संचालकांचा, प्राचार्यांचा सत्कार कोणाचा झाला, पुष्पशाळा चालवणाऱ्यांचा, त्या बक्षीस मिळाल्याचा. 50 वर्षापूर्वी रामशेठ पंचायतच्या विठोबा खंडप्पा शाळेत 270 रुपये पगारावर एक शिक्षक होते. त्या शिक्षकाने 50 वर्षात काय घडवलं, तुम्ही कविता मला जी सांगितली इंदार जोंधेकरांची छान कविता आहे. माणसाला शोभणारे युद्ध एकच आहे या जगात. माणसाला शोभणारे युद्ध एकच आहे या जगात. आधी स्वतःला जिंकणे एवढे लक्षात. संध्याकाळ कार्यक्रम दुपारी सुरू झाला, संध्याकाळी नाही. आता 7 वाजे रात्र होईल. जेवण म्हणून किती वर्ष झाली, मुलगी का मुली नाही, पण रोजची सकाळ फारशी वाटते का कधी प्रसन्न वाटते. काय चालू आहे एका दिवशी तरी फारशी वाटत की नाही. रामशेठ सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हणजे एक प्रसन्न सकाळ आणि संध्याकाळ आहे. दानशूर व्यक्तीच्या बाजूला बसण्याचा योग आला आणि त्याचा दुसरा एक नातं असताना रामशेठ यांच्याशी की ते ज्या तिथल्या सातारच्या जमिनीच्या बागेमध्ये शिकले असतील तर तिथे त्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये मी त्या महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे आणि ते सगळं कर्मवीरांमध्ये सगळं जीवन आहे. त्याचा काही चमत्कार माझ्यावर देखील आहे आणि कर्मवीर अण्णांच्या म्हणजे मला आठवतंय की कमवा आणि शिका. माझ्या वर्गामध्ये प्रिडिग्रीला ती खाकी अफाट घातलेली मुलं असायची. तिथं ते शेतामध्ये काहीतरी काम करून ती आलेली असायची आणि त्यांचे जे डबे आहेत घरनं ते एसटीने यायचे. एखाद्या दिवशी एसटी उशिरा आली नाही आली तर त्यांना जेवणाची पंचायत पडायची. असा तो 50-60 वर्षापूर्वीचा काळ होता आणि अशा एका काळामधनं ही सगळी माणसं पुढे आली आहेत. आज मधु मंगेश कर्णे जिथे 92-93 वयाचे आहेत आणि महाराष्ट्राची 60-70 वर्षाची बखर त्यांच्या ओठावर आहे असे आदरणीय मधुकर भावे इथे आहेत. काय नुसतं ऐकत राहावं अशी सगळी माणसं आहेत. 90 मधुबाईंनी पार केली. तुम्हाला सांगतो का मनमाडला अशा 50-60 वर्षापूर्वी पिवळ्या दिव्याच्या प्रकाशामध्ये
दत्तते माहीमची गाडी. कारण पुस्तक घेणं आम्हाला परवडायचं नाही. 3 रुपये पुस्तकाची जरी किंमत असली तर भावांचे पगार 110-120 रुपये असले तर ते 3 रुपये कुठून आणायचे. दुसऱ्याच्या घरामध्ये गुळाला मुंगळा चिकटावा तसं आम्ही वाचन करून आम्ही जे काय आज झालो आणि जगभर फिरतो त्याच्या मागे प्रेरणा जी आहे ती अशा व्यक्तींची आहे, त्या मधुबाईंनी. कारण इतकी संपन्न, इतकी श्रीमंत अशी कोकण मराठी साहित्य परिषदेची पनवेल सारखी श्रीमंत शाखा संबंध कुठेही नसेल. इतका देखणा होता. परवाने आम्ही तिकडे त्यालाही होतो, मालवणलाही होतो, सगळीकडे मी 2दा अध्यक्ष राहिलेलो आहे. पण इतकं श्रीमंत. आता तुम्ही लोक एवढा वेळ ऐकताय, एखादं काय म्हणे बाहेर खूप गरम होतंय आणि इथे एशी आहे म्हणून लोक बसले. काय तसं काय नाही. मी काय तुम्हाला असं दिवसच नाहीये. तुम्ही चांगलं ऐकता आहात. तुम्हाला सांगतो अरुण म्हात्रेंच्या कवितेला तुम्ही चांगली दाद देता तेव्हा मी काय तुमच्यावर असा दोषारोप करत नाही. बाहेर गरम होतंय आणि म्हणून आम्ही इथं बसून आहोत असं मी बिलकुल मी म्हणत नाही. तर असं सगळं चांगली माणसं म्हणजे काळ होतो आणि काळ लांबा उगवे आघाडी असं आमच्या लसू पाटलांचं आत्मचरित्र आहे. तुम्हाला सांगतो हे अतिशय हृदय आणि हृदयाला स्पर्श करणाऱ्या शुभ सोहळ्याचे उत्सवमूर्ती आपल्या सर्वांचे प्रिय नेते, लोकनेते, माझ्या दृष्टीने एक सामाजिक कार्यकर्ते रामशेठजी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माझ्या सहकार्यांनी हा समारंभ आयोजित केला. या समारंभाला एक साहित्यिक स्पर्श आहे. कोकण मराठी साहित्य परिषद स्थापन होऊन जवळजवळ 34 वर्ष झाली. खूप मोठं काम या परिषदेने महाराष्ट्रामध्ये आणि विशेष करून कोकणामध्ये केलं. मी रामशेठ म्हणालो की आपण या माझ्याबरोबर. कोकण मराठी साहित्य परिषदेने केवळ वेगवेगळे दोडामार्गपासून डहाणू जव्हारपर्यंत शाखा स्थापन केल्या आणि साहित्याचं अनुसरण केलं एवढंच नाही, तर आधुनिक महाराजा आणि 2 महाकवी इथे बोलले, कविता वाचल्या, कर्तव्य भाष्य केलं. हे 21व्या शतकातलं हे कवित्व आहे. पण यांचे पितामह प्रतिपितामह जे आधुनिक कवितेचे जनक केशवसूत, कवी केशवसूत हे आपल्याला एक आकाशाचं नक्षत्र कशी यावं त्याप्रमाणे या नवेतीच्या प्रांगणामध्ये मराठी भाषेला केशवसूत लाभलेले आहे. या संबंध महाराष्ट्रामध्ये एकाही कवीचं किंवा साहित्यिकाचं स्मारक नाही. कारण ते ज्या ठिकाणी जन्म झाला त्या ठिकाणी ती जागाच उपलब्ध नाही, घर उपलब्ध नाही, जमीन उपलब्ध नाही. तुमच्या आणि माझ्या आणि महाराष्ट्राच्या सौभाग्याने मालवण गणपतीपुळ्यात जवळ छोटं गाव आहे. त्या ठिकाणी केशवसूतांचा जन्म झाला आणि तुमच्या माझ्या सुद्धा प्रमुख घर मोडकळे आलेलं शाबूत होते. कोकण मराठी साहित्य परिषद स्थापन झाली आणि सर्वप्रथम मी घोषणा केली या आधुनिक महाराष्ट्राच्या ज्ञानेश्वराचं स्मारक कोमसाप उभं करून दाखवेल. आणि यावरही मी रामशेठना आता सांगितलं सहजपणे, ते म्हणजे मला एवढं पाहायला पाहिजे. महाराष्ट्राचा वैभव कोकणापुरतं नाही, अखिल महाराष्ट्र, जग महाराष्ट्र ज्या ज्या ठिकाणी मराठी भाषा बोलली जाते, त्या ज्या ठिकाणी मराठी लेखन साहित्य लिहिलं जातं, त्या त्या ठिकाणी केशवसूतांचं नाव घेतलं जातं आणि त्यांचं स्मारक त्या कोमसापाला केले. गेल्या 33-34 वर्षामध्ये असंख्य कार्यक्रम आम्ही केले. पण आज रामशेठ ठाकूरांचा सत्कार, त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचं अभिवादन, त्याला नमस्कार. मूर्ती लहान आहे, कीर्ती अपार आहे. माझे मित्र मधुकर भावे यांनी त्याचं व्यक्तिचित्र तुमच्या समोर उभं केलं.
त्या अनुषंगाने सांगतो आपल्याला की मला माझ्याही फार परिचय असं नव्हतं. आम्ही साहित्यिक लोक आमच्या क्षेत्रामध्ये वावरतो. संधी मिळाली की आमचे दोन मित्र जे बोलले त्याप्रमाणे बोलतो. परंतु आपल्या आजूबाजूला काही उत्तमपैकी प्रकाशमान होणारे दिवे असतात, चंद्र असतात, सूर्य असतात, त्यांचा आपला परिचय नसतो. आणि विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये जे माणसं कामं करतात त्यांचा आम्हाला परिचय होत नाही. काही वर्षापूर्वी त्यांनी रामप्रहर म्हणजे लोकनेते, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकारणी आहे काही वृत्तपत्र सुरू केलं. त्या वृत्तपत्र नाव जरा सुद्धा रामप्रहर. सकाळ होते तो प्रहर आपण रामप्रहर म्हणतो. त्या रामप्रहराप्रमाणे संपादक आमचे मधुकर भावे, तर मी साहित्यिक आहे, तरी हक्काने सांगितलं या रामप्रहर तुम्ही लिहा. आणि सर आपण काय काय लिहिलं, आपली प्रतिक्रिया माझ्या कानावर आली आहे. मला कळलं या रामप्रहरचे मालक जे आहेत रामजी ठाकूर नावाचे संत असतं ते साहित्याचे मर्मग्राही रसिक आहे. पत्रकारिता आणि साहित्य यांचा उत्तम संवाद आहे. त्यांचं कार्य लवकर मला माहित नाही. एकदा मी पनवेलला आलो, त्यांच्या कॉलेजमध्ये गेलो, पाहिलं थोडा भव्य काम आहे. या महाराष्ट्राचं एक काळ असा होऊन गेला की महाराष्ट्र दरिद्री, अन्न नाही, शिक्षण नाही, संधी नाही, बुद्धी आहे परंतु संधी नाही, असा महाराष्ट्र चाचपडत होता. भाऊराव पाटील नावाचा असे किती माणसं महाराष्ट्रात आली, शिक्षण संस्था सुरू केली आणि महाराष्ट्रातला जो बहुजन समाज होता जो अक्षरांपासून, साहित्यापासून, कवितेपासून दूर होता, माहीत नव्हतं. त्याला संस्कृती येत नव्हतं, शुद्ध मराठी येत नव्हतं, इंग्रजी तर दूरच राहिलं. अशा काळामध्ये भाऊरावांनी शिक्षण संस्था सुरू केली आणि भाऊरावांचं फार भव्य काम आहे. त्याच्यासारखं काम रामकृष्ण या भागामध्ये सुरू केलं आणि इथल्या बहुजन समाजाला, आता म्हणजे दोन्ही मित्र आहेत, एक तर म्हणलं की काय आगरी, आगरी म्हणजे आगर. ठाकूर सर म्हणजे मी पण टाकतात आहे. आपण जातीपाती काय मानत नाही, तरी मानवही नाही, परंतु असतं आपल्या अंगावर त्वचा आपल्याला ओढून जाऊ शकत नाही, तशा आपल्या जाती, धर्म, पंथ हे जाऊ शकत नाही. आणि ठीक आहे, त्याच्याबद्दल योग्य तो अभिमान बाळगायला काही हरकत नाही, त्याला सपोर्ट करण्याचं काही कारण नाही. अशा या दुर्लक्षित, अलक्षित, उपेक्षित समाजामधून रामशेठ जरी भाऊराव आले, हे रामशेठ या भागामध्ये आहे आणि या भागाचा चेहरा मोहरा बदलून टाकण्याचं काम या माणसाने केलं. कोणत्या माध्यमातून? राजकारण एक माध्यम आहे, राजकारण म्हणजे साधन आहे. त्या राजकारणाच्या माध्यमातून आपण पुढे जातो. ते राजकारण अत्यंत विधायक पद्धतीने, रचनात्मक पद्धतीने वापरून शिक्षणाचा आधार घेऊन त्या बहुजन समाजाला एक मोखर केलं, त्याला एक उद्गार दिला, त्याला शब्द दिला, त्याला लिहितं केलं, वाचतं केलं आणि शहाणं केलं. साहित्य परिषद शाखा ही रायगड जिल्ह्यामध्ये जी आपली साहित्य परिषद जी आहे, मराठी साहित्य परिषद त्याची एक शाखा, आणि त्यामध्ये गणेश कोळी, मनोहर भाटले आणि चंद्रकांत मडवी आणि त्यांच्या सहकार्याने माझी इतर म्हणजे तर खरं तर मला कल्पना नव्हती, पण मी माझ्या फॅमिलीचे म्हणजे मी, माझी मिसेस, माझी 2 मुलं, त्यांची 2 मुलं, त्यांच्या मिसेस, असे फॅमिलीमध्ये सगळं जरा कामकाज कमी आहे. निवडणुकाही हाताळलेल्या आहे, पण मी नव्हतो निवडणूक जास्त, परंतु निवडणुका झालेल्या आहेत. उद्योगातली काही मुख्य विशेषताही आहे, शाळा कॉलेजला पण सध्या आहे, म्हणून युरोपमध्ये गेलो होतो 10-11 तिकडं गेल्यानंतर
मला या तिघांनी मला फोन करून सांगितलं की साहेब आम्ही अशा अशा पद्धतीनं एक आपल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून आपला एक सत्कार करायचा एक विचार करतोय. परंतु ही फार छान आयडिया मला वाटली की आतापर्यंत भरपूर सत्कार झाले, 10,000-15,000 ज्यांच्यामध्ये पण झाले त्यांच्या पण झाले आणि मोठमोठ्या सभा पण झाल्या असतील. पण आमच्या साहित्यिक मित्रांच्या दृष्टीने मी काय परिषदेला आलो आहे, हे हजर राहिले. काही वेळेला साहेबांना मला सहवास मिळाला. त्यांच्या गझलचा मी निमित्ताने दरवर्षी आयोजित पण करतो साधारणतः. तर अशा सर्व याच्यातून ही विक्रमलेखी आहे आणि यांच्यामध्ये आपला वाढदिवस साजरा करावा ही अभिनव कल्पना मला खरी वेगळी वाटली आणि मी ती उचलून धरली. आणि आज मला त्यानंतर त्यांनी मला नावं सुचवली का कुणाला बोलायचं काय. माझे अतिशय म्हणजे ज्येष्ठ भीष्माचार्य आपल्याला मराठीमध्ये म्हणतात ते असे मधुमंगीर कर्णेकर साहेब ह्यांना आपण नक्की बोलवा म्हणून त्यांनी सांगितलं. एक पहिलं नाव आलं. दुसरं आता आम्ही नायगाव सर आहेत, मराठी बांद्रे सर आहेत आणि बाकी तर ही नावं म्हणजे आमच्या काही थोडी भावेश आहेत थोडी ज्येष्ठ. बाकी आम्ही साधारणतः एकाच्यातलं मुल्ला साहेब पलीकडे हजर आहेत तर ते आम्ही बऱ्याच वेळा असं झालेलं आहे. पण गेल्या एक 25-30 वर्षभरामध्ये अनेक वेळा असे लहान मोठ्या कार्यक्रम केले. पण हा तुमच्या मोठ्या लोकांच्या बरोबर वाढदिवस साजरा करायचा हा माझा पहिला दिवस आहे. आणि त्याच्या दृष्टीनं अगदी मोठमोठ्या आता खासदारकी निवडून आल्यानंतर किती मोठ्या मिरवणुका किती काय झालं. अनेक वर्षभरामध्ये त्याचा उल्लेख झाला की दिवापरी साहेबांचा निमंत्रण देण्याकरता लाखोचा मोर्चा आयोजित केला. नेतृत्व माझं होतं आणि त्याच्यातून सर्व हे करताना जितका आनंद झाला नसेल त्यापेक्षा जास्त आनंद मला खरं तर या याच्यातून उद्देश जो आहे साहित्य परिषदेचा आणि साहित्यिकांचं काय असतं तर त्यासाठी तुम्ही मधुमंगीर कर्णिक साहेब आपले ते आहेतच. हे सर्वांचे त्यांचं विशिष्ट नाव मी काय कामात मी बोलणार नाही. पण ह्यांच्या बरोबर आता बोलताना मला इतकं वाटलेलं आहे की मला वाटतं की आपण सारखं ह्याच्यातच राहतो. लोकसभा विधानसभा आणि बाकी काय तसलं काय असेल किंवा धनिक व्यापारी उद्योजक यांच्यामध्ये जाण्यामध्ये काही अर्थ नाही. या तुमच्या आमच्या प्रश्नांचं समाधान मिळतं म्हणजे बाकी मला मिळत नाही. त्याकडे मगाशी बोलतो होता कणव हा शब्द वापरला म्हणजे तुमच्या कोणाने कणव जे असते की नाही तर ही कणव ज्याच्या हृदयामध्ये आहे तोच काय ती आयुष्यामध्ये आपलं खरं मोठं होण्याचं मी करतो. पण पैसे पण संपत्ती वगैरे नाही. आणि ते कधी येतं बऱ्याच वेळा असं होतं की अनुभवातून येतं. आपल्या वाट्याला तसं जरी आलं असेल, माझ्या वाट्याला मी काय सांगत बसणं बरोबर नाही परंतु सांगत पण नाही जास्त करून म्हणजे क्वचित सुंदर पण येतं. म्हणजे हायस्कूलच्या लेवलला मी शाळेत शिकत असताना पाण्याचे हंडे डोक्यावर घेऊन 2-2 किलोमीटरवरून आईला पाणी भरण्याकरता मदत केलेली आहे. कॉलेजच्या सुट्टीवर आलो त्यावेळेला सुट्टीवर जायचं आल्यानंतर म्हणजे पहिल्या पिढी सातारा होतो पिढीला होतो FY/SYT असं असायचं. तर त्यावेळेला आल्यानंतर मग रेल्वेच्या तुमच्या ह्याच्याकरता ते रेल्वेचं गव्हर्नमेंटवर काम झालं होतं तिथं 1 रुपया मजुरीने जाणं असेल. त्याच्या वेळेला पडावरती रेतीच्या टोपल्या बुड्या मारतात तर काढतात आणि ते खाली करता पण ते करून घेतलं. म्हणजे ह्या सगळ्या याच्यातून गेल्यानंतर कष्टातून आपण स्वतः कष्ट करून मग कॉलेजला गेला तिथेही लेबर स्कीम मिळली होती. तिथेही शेतामध्ये काम करून साधारण ते करून बिल्डिंग कॉलेजची बिल्डिंग चालू होती ती खडी फोडणं म्हणजे आणि बिल्डिंगचं काम करण्याकरता 2 तास सकाळचं काम करायचं बाकी मग कॉलेजला जायचं. म्हणजे अशा प्रकारचं होते तिथून आपलं ते जेवण मिळत होतं. तर ह्या सगळ्या पुस्तक गेल्यानंतर पैशाची किंमत ही आपल्याला त्यावेळेस समजतं. आपण त्याच्यातून गेल्यानंतर कसं समजतं आणि त्याच्यातून ते सगळं माझ्या अनुभवाबरोबर आलेलं आहे.
आणि या अनुभवाचे क्षण माझे होते आणि तेच बघून मग माझ्याकडे पैसा द्यावा आला म्हणून त्या 270 340 रुपये मला मिळायला लागला. तिथून नंतर जर थोडी पुढं नोकरी, त्याच्यानंतर पुढं एक 5,000 रुपयाचं काम घेतलं. 5,000 रुपये किमतीचं प्लास्टिकचं टेंडर बांधायचा चिखलाचा बांधाय ना, तो बांधायचा वस्तू 5,000 राहिली ते 10,000 रुपयाचं काम घेतलं होतं आणि त्यातून 2 पैसे पण पुढं अनुभवातून सेक्युरिटीनं पण काम केल्यानंतर लहान मोठी कामं करत आहोत. आता मी झालो मोठा कॉन्ट्रॅक्टर झालो, जे मला लोक म्हणतात म्हणतो आता मी समजत नाही की मोठा कॉन्ट्रॅक्टर झालो, पण तसं झालं. आणि त्याच्यातून जे 4 पैसे मिळालेले आहेत तर ते 4 पैसे आपल्याला जे हृदयातली कणव जी असते ते आपल्याला गप्प बसू देत नाही. आणि त्यामध्ये मला असं वाटतं की हे सगळं जे साहित्यिक लोक आहेत ना, हे आमच्या मोठे शिकलेले सगळे आपण सर्व लहान मोठे साहित्यिक म्हटल्यानंतर आता मॅडम नाही बोलायला, ताईच बोलायला तुम्हाला काय त्या गांधी मॅडम असतील, तुम्ही असाल काय असाल. पण त्यांची आणखी कविता बऱ्याच काही ऐकल्यात. भावेसाहेबांनी एक उल्लेख केला, जो लेख केलाय ना त्याच्यामध्ये की माझा 2 नंबरचा मुलगा जो आहे परेश ठाकूर म्हणून, तर त्याचं त्यांनी कौतुक केलं की परेश ठाकूर सभाविरुद्ध महापालिकेचा आहे, अशा ठाकूरांचा आहे तो महापालिकेचा. आता जर महापालिकाचं जरी हे स्थगित झालेली असली तर तो आहे, तर तो दरवर्षी कालिदास जयंती इकडून त्याला कवी वगैरे भरवतो वगैरे आणि त्या कविता करतो. पण ही आयडिया परेश डोक्यात कशी आली, काय आली वगैरे शेवटी घरात जे असते ना त्याच्यासाठी हे ऐकतो मी तशा पद्धतीनं. तर तशा पद्धतीनं झालं तर त्याचं मोठे बनताना वाटलं की वय कालिदास जयंती साजरी करणं आपल्या कोणाच्या बाकीचं आहे. आपण बाकी जयंत्या भरपूर साजऱ्या करतो, जयंत्या पुण्यंत्या आणि बाकी काय कार्यक्रम, पण ते तशा प्रकारे जो कोणी कुणाच साजरी करत नाही जयंती वगैरे अशा प्रकारे शक्यतो होते करायला पाहिजे, आम्हाला मान्य आहे. पण ते तसं होतंय तर तशा प्रकारे ह्या गोष्टी आम्हाला दिसायला लागल्यात की आमच्या मनात माझ्या स्वतःच्या गेली 25-30 वर्षात नेहमी असेल की आपण इथे जास्त वेळ घालावा, त्यांच्यात टाइम द्यावा, पण तो वेळ जमत नाही. पण मला वाटते की मला जे समाधान आहे ते फार मोठ्या प्रमाणात ह्या याच्यामध्ये आहे. आणि तशा दृष्टीनं आजचा जो तुमचा कार्यक्रम आहे साहेबांनी सांगितलं का, मी साहेबच म्हणणार तर ज्येष्ठ आहेत आहेत सगळं आहे, पण आमच्या तर नवीन भाषेमध्ये साहेब शब्द असते. तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे की साधारणतः आपल्याला ह्या गोष्टी जो करतो तोच खऱ्या अर्थानं लोकांच्या मध्ये होऊन जातं. आणि मला त्या बाबतीत असं वाटतंय की हा कार्यक्रम जो आहे तो सर्व मोठ्या कार्यक्रमात मला जवळपास सत्कार असतील त्यापेक्षा सर्वात मोठा सत्कार माझा आहे, असं मला वाटतं.